चित्रपट तिघी हा 6 मार्चला प्रदर्शित झाला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या आठवड्याभरात आपण स्त्री सबलीकरण, सशक्तीकरण असे बरेच उपक्रम राबवतो. बऱ्याच गोष्टी असतात. तर मला असं वाटतं या सगळ्यामध्ये असणारा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय किंवा ठरवून केलेला चित्रपट रिलीज आहे तिघी. कारण हा महिलांचा विषय आहे. पण हा फक्त महिलांनी बघावा असा विषय नाहीये. महिलांच्या हं. मनात खोलवर जाऊन त्यांचा दृष्टिकोन, त्यांचं आयुष्य, त्यांच्या इमोशन्स, त्यांच्या अडचणी, त्यांची आव्हानं आणि मग त्या सगळ्यावर मात करत एक एक आयुष्य जगणं, या सगळ्याकडे पुरुषांनी देखील कसं पाहायला पाहिजे आणि त्यांचंही महिलांच्या आयुष्यात असलेलं महत्त्व, या सगळ्या गोष्टींसाठी हा सिनेमा ऑडियन्स म्हणून प्रत्येकाचा आहे, पण महिलांच्या विषयावरती आहे आणि त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या भाव आणि मानसिक अ, 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 भावनात्मक आणि मानसिक वेगळ्या पद्धतीने बघण्याचा हा एक अत्यंत सुंदर असा चष्मा आहे, जो एका स्त्री दिग्दर्शिकेच्या माध्यमातून आपण बघत आहोत. त्यामुळे थोड्या अर्थाने जे आपण म्हणतो की स्त्रीप्रधान चित्रपट आता खरं तर मराठी चित्रपटसृष्टीत अनेक होतात. मी अनेक अशाच चित्रपटांचा भाग राहिलेली आहे. पण जेव्हा एक स्त्री दिग्दर्शिका लाभते आणि ती आजच्या काळातली हं. आजची भाषा सांगणारी, आजच्या संवेदना मांडणारी असेल आणि त्या सेन्सिटिव्हिटी आणि सेन्सिबल पद्धतीने मांडणारी असेल, तर त्याला एक वेगळी छटा बघायला मिळते या चित्रपटाच्या माध्यमातून. हे मला अधोरेखित करायचंय. तर अगदी 30-32 वर्षाची खूपच तरुण पण तितकीच संवेदनशील आणि मॅच्युअर अशी आमच्या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे जिजीविषा काळे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे.